श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। स्वामींचं नाव घेऊन आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। हिंदू धर्मात पौर्णिमा तिथीला अनन्यसाधारण महत्त्व आहे। कार्तिक महिन्यात येणारी पौर्णिमा अत्यंत पवित्र आणि खास मानली जाते। कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी देवदिवाळी देखील साजरी केली जाते। देवदिवाळी हा देवांच्या दिवाळीचा उत्सव म्हणून ओळखला जातो। असे मानले जाते की कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी भगवान शंकराने त्रिपुरासुर नावाच्या राक्षसाचा वध केला होता। त्रिपुरासुराचा अंत झाल्याच्या आनंदाने देवांनी संपूर्ण स्वर्ग दिव्याने उजळून टाकलं। त्यालाच दीपावलीचे स्वरूप देण्यात आले। म्हणूनच कार्तिक पौर्णिमेला त्रिपुरी पौर्णिमा किंवा त्रिपुरारी पौर्णिमा असेही म्हणतात। आणि यंदा कार्तिक पौर्णिमेचे व्रत हे 15 नोव्हेंबर म्हणजेच शुक्रवारी केले जाणार आहे। तसेच कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी दीपदानाचे सुद्धा विशेष महत्त्व आहे। असे मानले जाते की या दिवशी देवी लक्ष्मीची विधिवत पूजा केल्याने अमोघ पुण्य प्राप्त होतं। या दिवशी तुळशीची पूजा सुद्धा करणं शुभ फळ देतं। तसेच कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी चंद्राला अर्घ्य द्यावा। धनाची देवी लक्ष्मीची कृपा प्राप्त करण्यासाठी पिंपळाच्या झाडाची पूजा करावी। कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी मुख्य प्रवेशद्वारावर दिवा लावावा। या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान करून दीपदान केल्याने आर्थिक समृद्धी येते। कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी लक्ष्मी पूजन अत्यंत शुभ मानले जाते। या दिवशी लक्ष्मी पूजनाचा शुभ मुहूर्त रात्री 11:39 पासून रात्री 12:33 पर्यंत असेल। कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी भद्राची सावली असते। ज्योतिषशास्त्रात भद्रा आणि राहू काळ पूजा आणि शुभ कार्यासाठी चांगले मानले जात नाही। त्यामुळे भद्रा आणि राहू काळात शुभ कार्यास बंदी आहे। कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी राहू काळ सकाळी 10:44 पासून दुपारी 12:05 पर्यंत राहील, तर भद्रा सकाळी 6:43 पासून दुपारी 4:38 पर्यंत असणार आहे। म्हणूनच आपल्याला या काळामध्ये कोणत्याही प्रकारचे शुभ कार्य हे करायचे नाही आहेत। कार्तिक पौर्णिमा अतिशय शुभ दिवस असल्यामुळे या दिवशी आपल्याला पूजा तर करायची, सेवा तर करायची, पण त्याचबरोबर काही प्रभावी उपाय सुद्धा करायचे आहेत। आणि म्हणूनच आपल्याला पिंपळाच्या झाडाला ही एक वस्तू अर्पण करायची। ही वस्तू अर्पण केल्यामुळे आपली कितीही कठीणातील कठीण इच्छा ही साक्षात श्रीहरी विष्णू पूर्ण करणारच आहेत। पण आपलं 7 पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट करून आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे। अतिशय प्रभावी असा हा उपाय, ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे। तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही। कार्तिक पौर्णिमेला मुख्यत्व करून कार्तिकेय यांचे पूजन केले जाते। कार्तिकेय हे दक्षिण दिशेचे स्वामी आहेत असे मानले जाते। कार्तिक स्वामींचे दर्शन या दिवशी घेणं शुभ मानलं जातं। या दिवशी दीपदान केले जाते। आपल्यामुळे दुसऱ्यांच्या आयुष्यातील अंधार दूर व्हावा असा याचा उद्देश आहे। तुळशी विवाहाची सांगता ही त्रिपुरारी पौर्णिमेलाच होते। कार्तिक पौर्णिमेला देशभरातील विविध भागांमध्ये जत्रा भरतात। पवित्र नद्यांमध्ये स्नान केले जाते। नदीत स्नान करणं शक्य नसेल तर गंगाजल मिश्रित पाण्याने स्नान करावे। यानंतर लक्ष्मीनारायणाचे पूजन करावे। लक्ष्मीनारायणाची षोडशोपचार पूजा झाल्यानंतर तुपाचा दिवा लावावा। सत्यनारायण पूजन करणे या दिवशी उत्तम मानले जाते। सत्यनारायणाची पूजा शक्य नसेल तर सत्यनारायणाची कथा आवर्जून ऐकावी। या दिवशी श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मींना खिरीचा नैवेद्य दाखवावा। सायंकाळी पुन्हा लक्ष्मीनारायणाची आरती करावी। तर ह्या उपायाकरता आपल्याला एक तांब्याचा कळश घ्यायचा। त्या कळशामध्ये आपल्याला स्वच्छ पिण्याचं पाणी हे भरून घ्यायचं। त्या पाण्यामध्ये आपल्याला चिमूटभर काळे तीळ टाकायचे, तसेच थोडंसं गाईचं कच्चं दूध टाकायचं आणि चिमूटभर साखर टाकायची। त्याचबरोबर एक शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा, ह्या 2 वस्तू घेऊन जायचं आपल्या घराजवळ असणाऱ्या पिंपळ वृक्षाजवळ। कारण स्कंद पुराण या धार्मिक ग्रंथामध्ये पिंपळ वृक्षाला श्रीहरी विष्णूचे संपूर्ण रूप म्हटले गेलेले आहे। तसेच पिंपळ वृक्षाच्या पानांमध्ये साक्षात माता लक्ष्मी निवास करत असते। पिंपळ वृक्ष हे आपल्या पितरांचं सुद्धा स्थान आहे आणि म्हणूनच आपल्याला आवर्जून पौर्णिमेच्या दिवशी पिंपळ वृक्षाची पूजा आणि सेवा ही
करायची आहे। तर आपल्याला पिंपळ वृक्षाजवळ गेल्यावर सर्वप्रथम तिथे दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा। दिवा डायरेक्ट जमिनीवर ठेवू नका, एक तांदळाचं आसन द्या आणि त्यावर आपल्याला हा दिवा जो आहे तो प्रज्वलित करून घ्यायचा। त्यानंतर आपल्याला पिंपळ वृक्षाला जल हे अर्पण करायचं। जल अर्पण करताना आपल्याला निरंतर ओम नमो भगवते वासुदेवाय या प्रभावी मंत्राचा जप हा करायचा आहे। त्यानंतर आपल्याला पिंपळ वृक्षाभोवती 11 प्रदक्षिणा ह्या करायच्यात। प्रदक्षिणा करताना सुद्धा आपल्याला निरंतर ओम नमो भगवते वासुदेवाय या प्रभावी मंत्राचा जप हा करायचा आहे। त्यानंतर आपल्याला हात जोडून मनोभावे श्री हरी विष्णू, माता लक्ष्मी तसेच आपल्या पितरांचं स्मरण करायचं। आपल्या आयुष्यामध्ये असणारे जे दुःख आहेत, वेदना आहेत, दोष आहेत, दारिद्र्य ते दूर करण्याकरता मनोभावे प्रार्थनाही करायची। त्याचबरोबर तुम्ही पिंपळ वृक्षाला आपला उजवा हात स्पर्श करून आपल्या मनातली इच्छाही बोलू शकतो। अशा रीतीने आपल्याला हा उपाय जो आहे तो आजच्या दिवशी करायचा। तुम्ही हा उपाय अगदी संध्याकाळी 6 वाजेपर्यंत सुद्धा करू शकतात, पण 6 वाजल्यानंतर तुम्हाला हा उपाय जो आहे तो करता येणार नाही कारण पिंपळ वृक्षाला जल हे अर्पण 6 वाजल्यानंतर करता येत नाही। तर असा हा उपाय सुद्धा आपल्याला आजच्या दिवशी करायचा। अतिशय साधा आणि सोपा उपाय, पण त्याचा प्रभाव एवढा मोठा आहे की हा उपाय केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारा प्रकारातला प्रकार, पितृदोष, ग्रहदोष, शत्रुबाधा, नकारात्मकता तर नष्ट होतेच होते, पण आपलं 7 पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचा अखंड निवास सुद्धा होत असतो। आता पुढचा उपाय जो आहे तो आपल्याला संध्याकाळी करायचा आहे। हा उपाय आपण संध्याकाळी 6 वाजल्यापासून अगदी रात्री 12 वाजेपर्यंत सुद्धा करू शकतात। ह्या उपायाकरता आपल्याला थोडेसे काळे तीळ हे लागणार आहेत। आता हे काळे तीळ आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचे आणि आपल्या घरामध्ये जेवढे पण सदस्य आहेत त्या प्रत्येक सदस्याच्या डोक्यापासून पायापर्यंत आपल्याला 7 वेळा हे काळे तीळ जे आहेत ते उतरवून टाकायचे। त्याचबरोबर आपल्या संपूर्ण घरामधनं सुद्धा आपल्याला हे काळे तीळ जे आहेत ते फिरवायचे। संपूर्ण घरामधनं फिरवून झाल्यानंतर आपल्या मुख्य प्रवेशद्वारावरनं सुद्धा आपल्याला 7 वेळा हे काळे तीळ जे आहेत ते उतरवून घ्यायचे आणि त्यानंतर आपल्या घरापासून थोडंसं लांब दक्षिण दिशेला आपल्याला हे काळे तीळ नेऊन फेकायचे। हे उपाय करताना आपल्याला कोणाशी बोलायचं नाही आहे किंवा आपल्याला कोणी रोखणार नाही, टोकणार नाही, ह्याची आपल्याला आवर्जून काळजीही घ्यायची। त्याचबरोबर जेव्हा हे पण काळे तीळ फेकणार आहेत तेव्हा आपल्याला अजिबात मागे वळून पाहायचं नाही, सरळ आपल्या घरी यायचं आहे आणि स्वच्छ हातपाय हे धुवून घ्यायचे। अशा रीतीने आपल्याला हा उपाय जो आहे तो आजच्या दिवशी करायचा आहे। अतिशय साधे आणि दोन्हीही उपाय जे आहेत ते सोपे उपाय आहेत, पण ह्याचा प्रभाव एवढा मोठा आहे की आपल्या जीवनामध्ये असणारे जे नकारात्मकता, इडापिडा आहे, ग्रहदोष, वास्तुदोष, पितृदोष, नजरबाधा, शत्रुबाधा दूर होण्यामध्ये मदत ही मिळत असते। कारण जेव्हा आपण काळे तिळांपासून उपाय करतो त्यामुळे आपले पित्र हे आपल्यावर प्रसन्न होतात। तसेच तिळांची उत्पत्ती श्री हरी विष्णूंच्या घामापासून झाली होती आणि म्हणूनच आपल्यावर श्री हरी विष्णूंची सुद्धा कृपाही होत असते। म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा। श्री स्वामी समर्थ।